हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू आर ऑल डुईंग गुड. सो आजचा थोडासा ना स्पेशल प्लॅन आहे. आज मी माझ्या फॅमिलीसोबत आम्ही सगळे निघालेलो आहोत प्लांट्सच्या नर्सरीमध्ये. सो हजबंड मुलीला रेडी करत आहेत आणि मी पण तोपर्यंत बाबूला रेडी करून घेते. आजचा प्लॅन असा आहे की आम्हाला ना बाल्कनीला थोडंसं ग्रीन लुक द्यायचं आहे, फ्रेश लुक द्यायचं आहे आणि थोडंसं बाल्कनीमध्ये ग्रीनरी करायची आहे. सुंदर गार्डन तयार करायचं आहे छोटूसा. आम्ही अजून बिगनर आहोत पण तरीही बघूया प्लांट्स कुठले भेटतात. आता नर्सरीमध्ये आम्ही जायची तयारी चालू आहे आमची. थोडंसं फ्रेश लुक द्यायचं आणि पॉझिटिव्ह वाटतं घरी असं प्लांट्स असले की. इंडोर प्लांट्स काही आम्ही बघणार आहोत आणि आउटडोर पण बघणार आहोत, जेणेकरून बाल्कनीला पण एक ग्रीन लुक येईल आणि घरी पण ठेवायला काही प्लांट्स असतात जसे की मनी प्लांट्स वगैरे आणि काही इंडोर प्लांट्स असतात फ्रेश हव्यासाठी. सो ते पण आम्ही बघणार आहोत कुठले कुठले असं. आणि एक कंडिशन आहे की प्लांट्स जे आहेत ना ते लो मेंटेनन्स असायला पाहिजे, जेणेकरून त्याला आपण रोज पाणी जरी नाही घातलं तरी चालून जातं. असे काही प्लांट्स ना आम्हाला घ्यायचे आहेत, कारण की जास्त काळजी करायला इतकं टाइम आमच्याकडे नसतं. तर मग तुम्ही पण असं असाल की थोडंसं बिझी शेड्यूल असेल तुमचं, त्यामुळे तुम्हाला असे प्लांट्स घ्यायचे असेल तर नर्सरीमध्ये नक्की जा, कारण की तिकडे खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतात. सो आम्ही आता जाणार आहोत, निघालेलो आहात. आता केस विसरत आहे इथे. सो आजचा असा हा प्लांट्स शोधण्याचा कार्यक्रम आहे. सो आम्ही जाणार आहोत. सो बघूया तिकडे आम्हाला कसे कसे प्लांट्स भेटतायत. सो इतके दिवस आहे ना आमचा प्लॅन होताच नर्सरीमध्ये जायचा. सो इतका दिवस प्लॅन होता. सो आज चान्स मिळालाय. सो आज हजबंड बोलले की तू चलच, आज मी तुला घेऊन जातो आणि बघूया कुठले कुठले प्लांट्स भेटतात. सो इथे समोरच आहे ना आमच्या सोसायटीच्या एक नवीन नर्सरी ओपन झाली आहे. सो म्हणून आम्ही विचार केला की चला मग ट्राय करून बघूया. तसे आम्हाला पाहिजेच होते प्लांट्स, सो ट्राय करून बघायला काही हरकत नाही. आता इथे बघा चिकू कशी डान्स करते कॅमेरा समोर येऊन. तिला पण म्हणायचं की बघा मी चांगलासा असा स्कर्ट घातलाय आणि मम्मी माझे केस विंचरते. हिचे केस ना आम्हाला कट करायचे, पण म्हटलं की आता बाबूचा बारसा आहे थोडा 1-2 महिन्यात, तर मग हिच्या केस नंतर आपण कट करूया, कारण की बघा गरमी पण आहे आणि थोडेसे खूप असे कर्ली केस आहेत. तुम्हाला बघा बाय करते आता. कर्ली कर्ली केस आहेत. तो ह्याला ना कट करायचे आहेत थोडे आणि थोडंसं असं लेयर द्यायचं आहे यांना. सो कट करण्याआधी म्हटलं की बारसा वगैरे होऊन जाऊ दे, मग नंतर कट करूया. हिचे आम्ही काहीही करू केसांना तरी जे केसांना असे कर्ली कर्ली होतात आणि कर्ली केस मला पण खूप आवडतात, बट हिचे ना असे एकदम असे फ्रिझी फ्रिझी होतात. तर मग थोडंसं म्हटलं कट करून घेऊया. सो तुम्ही बघू शकता हिने याची छानशी एक टी शर्ट घातलेली आहे आणि शर्ट घातला आहे आणि मी जे केस विचारते. सो चला आपण सगळे रेडी झालेलो आहोत. हजबंड पण रेडी झालेले आहेत, बाबू रेडी झाले आहे, चिकू इथे रेडी झाली आहे आणि मग म्हणते की चला मग आपण लवकर लवकर हिला कुठे बाहेर जायचं म्हटलं नाही. हिला खूप असं हॅपीनेस होते की आपल्याला बाहेर जायचंय. सो चला बाबू रेडी झालाय, चिकू रेडी झाली, म्हणते चला आता लवकर. जास्त टाइम न घालता आपण निघालेलो आहोत घरच्या बाहेर. सो बघूया, प्लांट समोरच आहे, प्लांटची नर्सरी. सो गाडी वगैरे आम्ही नाही काढत आहोत, चालतच जाणार आहोत, समोरच आहे तर. सो आता हे चिकूला चप्पल वगैरे घालताय. तिचे चप्पल शोधण्यामध्येच 5 मिनिटं गेले आणि मग नंतर इथे बघा बाबूला घेऊन मी बसले की ह्यांचं एकदा होऊन दे मग आपण निघूया. सो लिफ्टने चाललेलो आहोत खाली. बाबू पण असा मस्त फिरायला खूप हे होतो. बाबू एकदम हे झालंय की आपण कुठे चाललोय फिरायला, असं खूप क्वेश्चन मार्क आलाय त्याच्या तोंडावरती की हे सगळं मला काय दिसतंय नवीन नवीन नवीन. कारण की ह्याला आम्ही जास्त फिरायला घेऊन नाही गेलो. एकदा गावाला गेलो होतो भीमाशंकरला आणि मग नंतर दुसऱ्यांदा आम्ही कर्नाटकला पण गेलो होतो माझ्या गावी. सो आम्ही आलेलो आहोत, पोहोचलो आहोत नर्सरी म्हणजे जस्ट समोरच आहे, तुम्ही बघू शकता. सो खाली आल्यावर असं मस्त ग्रीनर वाटतं. सो आम्ही फायनली पोहोचलो आहोत इथे प्लांट्सच्या नर्सरीमध्ये. काही आम्हाला हँगर्स पण दिसत आहेत इथे, कारण की हँगर्स पण घ्यायचे आणि मोस्टली ना अशी कुंड्या पण मला खूप आवडतात. कुंड्या आम्ही काही घ्यायचा विचार नव्हता, पण इथे खूप छान छान असे कुंड्या होत्या आणि तुळशीचे पण एक वरती कुंड्या होते, तुम्हाला नंतर दाखवते. आणि इथे पण छोटे छोटेशा प्लांट्सचे आहेत आणि इथे काही इंडोर प्लांट्स पण होते, आउटडोर पण होते. ही वाली कुंडी मला खूप आवडली येलो कलरची. सो बघूया नंतर, आधी प्लांट्सकडे बघू. आणि मग इथे तुळस वगैरे होते आणि फ्लावर्सचे प्लांट्स होते आणि इथे काही हे बघा हे मनी प्लांट आहे, तुम्हाला दिसतंय ते. त्याला आपल्याला जास्त मेंटेन करायची पण काही गरज नाही. ते एक फुलांचे मस्त असे गुच्छांचे प्लांट्स आहेत, मस्त आहेत, येलो खूप साऱ्या कलर्सचे आहेत. सो मी ते बाबूला घेऊन ना बघत होते की कुठले कुठले प्लांट्स चांगले आहेत. आणि हे जे दिसत आहेत ना हे इंडोर प्लांट्स आहेत.
सो हे गाईज, वेलकम बॅक. आम्ही आलेलो आहोत परत. धूळ वगैरे जे आहे सगळं हँगर्स वरची ते सगळं काढून रेडी करून ठेवणार आहेत आणि मग रेडी करून ठेवल्यावर माझे हस्बंड जाणार आहेत ते सगळं घ्यायला. सो आम्ही घेतलेले आहेत 4-5 प्लांट्स आणि एक इंडोर प्लांट पण घेतलेला आहे, जो की मनी प्लांट एक आहे आणि एक दुसरा कुठला एक प्लांट आहे इंडोर ठेवायसाठी. आणि बाहेर आउटडोर साठी आम्ही एक तुळशी घेतली आहे आणि छानसं त्याला आम्ही अजून बाय नाही करायचंय, छानसं त्याला आम्ही जे आहे कुंडी घेतली आहे बाहेरून आणि एक ठेवायला त्याला घेतली आहे आणि 1-2 प्लांट्स असे फ्लावर्सचे घेतले आहेत. रोज आपल्याला वाहायला जे फ्लावर्स लागतात देवांना ते घेतलं आहे आणि एक ॲलोवेराचा प्लांट घेतला. म्हणतात की ॲलोवेरा घरी ठेवू नये, बट आम्ही बॅल्कनीमध्ये ठेवणार. सो एनिवेज, बट ॲलोवेरा रोजच्या यूजसाठी पण आपल्याला लागतं, की जेव्हा स्किनसाठी आणि हेअरसाठी पण आपण यूज करू शकतो. सो ॲलोवेराचा एक घेतला आहे आणि अजून एक प्लांट घेतला आहे. तर सगळे प्लांट्स ते लोक रेडी करून ठेवतील, जाऊन घेऊन येतील. सो मी तुम्हाला सगळे प्लांट्स दाखवेल आल्यावरती. आणि बघू बाल्कनीमध्ये हँगर्स वगैरे पण घेतला आहे, जेणेकरून ते हँगर्स वरती आम्ही प्लांट्स लावू शकू. खाली ठेवले तर मग हिचा हात काय तिकडे टिकणार नाही, मग ते पडापडीचे कामं होतील, सगळं ती वेस्ट करून टाकेल प्लांट्स. म्हणून आम्ही हँगर्स वगैरे घेतला आहे. सो बाल्कनी चांगली मस्त ग्रीनरी असते. सो गाईज, हस्बंड फायनली घेऊन आले आहेत गाडीने, कारण की ते खूप सारे प्लांट्स होते. कुंड्या असे एका जणाला आवरण्यासारखे नव्हते. काही 5-6 आम्ही प्लांट्स घेऊन आलेलो आहोत, काही इंडोर आणि काही आउटडोर. सो ही गाडी घेऊन गेले होते घ्यायला प्लांट्स, ते सगळे रेडी करून ठेवणार होते. सो हे सगळे प्लांट्स आम्ही आणलेले आहे. आता डिसाईड करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते हे मी कसे कसे लावलेले आहेत आणि कुठे लावलेले आहेत बाल्कनीमध्ये, तुम्हाला सगळं सांगते. सो हा टूर तुम्हाला कसा वाटला मला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही कुंडी मला खूप आवडली, ट्रेडिशनल वाटते. तुळस सोडून बाकी सगळे प्लांट्स जे आहेत ते लो मेंटेनन्स आहेत, ते त्याला तुम्हाला रोज पाणी घालावं लागत नाही. ह्यांच्याबद्दल अजून माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. सो तोपर्यंत चला मग भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. बाय बाय, टिल देन टेक केअर, बाय बाय.